मला सांग, एकनाथ खडसे कुणाच्या पक्षात होते? एकनाथ खडसे कुणाच्या पक्षात होते? एकनाथ खडसे कुणाच्या पक्षात होते? बाकीच्या पक्षातल्या ईडी लागते आणि मंत्री भ्रष्टाचार नाही. 7,000 कोटी काँग्रेसच्या एक तर असा मुद्दा दाखवा, एक असा मुद्दा दाखवा. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, AC, कूलर, TV, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील, इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर आता काही दिवसावर लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत. गेल्या काही वर्षातील राजकारणाची जी परिस्थिती आहे ती पाहिली तर सध्या राजकारणाचं वातावरण हे अस्थिर दिसून येत आहे. त्यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये वातावरण कसं असेल या संदर्भात आपण चाकाचोळा घेण्यासाठी आलेलो आहोत. आता माढा लोकसभा आणि माढा विधानसभा मतदारसंघातील रोपळे या गावी, या गावामध्ये जे माढा मतदारसंघामध्ये हे गाव येतं आणि याचे खासदार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार आहेत बबनदादा शिंदे. आपण इथल्या लोकांना हे पण विचारणार आहोत की गेल्या ज्या टर्म आहे त्यांची आमदार आणि खासदार यांची, त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये इथल्या आमदार आणि खासदार लोकप्रतिनिधींचं काम कसं आहे आणि येत्या काळामध्ये गावकऱ्यांचा या राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कसा असेल. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव किशोर हरी काकडे, रोपळे तालुका, पंढरपूर. मला एक सांगा, आता जे येत्या काळात निवडणुका होणार आहेत, लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तर गेल्या 5 वर्षातील तुमच्या लोकप्रतिनिधींचं काम म्हणजे आमदार असतील, खासदार असतील, यांचं कामाविषयी तुम्ही समाधानी आहेत का? असमाधानी. कारण खासदार हे फक्त निवडणूक पूर्वीच आम्हाला गावकऱ्यांना दिसले, त्यानंतर ते ह्या मतदारसंघात किंवा ह्या आमच्या रोपळे गावात आलेले नाहीत. आणि जे केंद्रीय निधी जे असतो म्हणजे केंद्र सरकारकडून जे येणारा निधी आहे ते मागच्या पंचवार्षिक मध्ये केंद्राचा निधी रोपळे गावाला मिळालेला आहे मागच्या पंचवार्षिक. पण आता जे विद्यमान जे खासदार आहेत ह्यांचा निधी रोपळे ग्रामपंचायतला किंवा रोपळे ग्रामस्थाला रुपया आलेला नाही. त्यामुळे त्या खासदारावर रोपळे ग्रामस्थ नाराज आहेत. आता रोपळे गावचा जर विचार केला आपण तर या रोपळे गावातून हा भोसेपाटी ते पेनूर हा जो रस्ता जातो, हा रस्ता आहे हा खरं तर राज्य महामार्ग मध्ये पण मोडतो आणि ग्राम जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे त्यातून हा रस्ता व्हायला पाहिजे होता. अनेक वर्षांची रस्त्याची मागणी आहे. आता निवडणूक तोंडावर आलेली आहे, खडी वगैरे टाकून काहीतरी डागडुजी करायचं काम चालू आहे. हा रस्ता मंजूर झालाय का कसं? हा रस्ता मंजूर नाही. हे आता हे मतदानाच्या पुढं ह्याचे ऑपरेशन म्हणलं तरी चालेल, डागडुजी चालू आहे, पण समोर पुढे रस्ता होतो आणि पाठीमागं उकरला जातो. म्हणजे जैसे ते ही स्थिती राहणार आहे ह्या रस्त्याची. हा रस्ता जर करायचा असेल तर पूर्णपणे व्यवस्थित साईड पट्ट्या पूर्ण उकरून तर चांगल्या दर्जाचा होईल. त्यावेळेस ह्या म्हणजे ग्रामीण भागाची जी थोडक्यात रक्तवाहिनी म्हणलं तरी चालेल. कारण सोलापूर जिल्ह्याला जवळ जाणारा मार्ग म्हणलं तर ह्या पंचक्रोशीतला हा बोशे, रोपळे आणि पेनूर हा मार्ग आहे.
खरं तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी असं सांगितलं होतं की ज्या देशामध्ये रस्ते चांगले असतात त्या देशाची प्रगती अतिशय वेगानं होत असते, परंतु आपण जर पाहिलं तर सध्या खेडेगावातील रस्ते यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे आणि या रस्त्यावरून खरं तर जिल्ह्यासाठी जाणारा जवळचा मार्ग म्हणून पण त्याचा वापर होतो। त्याचबरोबर हा पट्टा हा ऊस पट्टा म्हणून ओळखला जातो, त्यामुळे ऊसाचे ट्रॅक्टर असतील, ट्रक असतील, ही वाहनं जी आहेत ते पण या रस्त्यावरून ये जा करत असतात, त्यामुळे या रस्त्याचं काम त्वरित होणं अपेक्षित होतं। परंतु गेल्या 10 वर्षापासून या गावकऱ्यांची इथल्या 7-8 गावांची मागणी असूनही या रस्त्याचं काम मात्र वेळेवर पूर्ण झालं नाही। परंतु या कामाच्या संदर्भात तुम्ही खासदारला जरी दोष देत असला तरी आमदारही तेवढे जबाबदार आहेत, कारण हा रस्ता आमदारकडून मंजूर व्हायला पाहिजे होता। सगळे खासदार बी जबाबदार आहेत तर आमदार पण जबाबदार आहेत आणि पाटबंधारे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या हे जे आहे सोलापूर जिल्हा क्रमांकाचे आहे आणि राजमार्ग या दोन्हीत हा रस्ता येतोय, तर हे दोन्ही हे यांचं दुर्लक्ष आहे रस्त्याचं, कारण ते समोर उभा राहून त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं रस्ता करून घ्यायचा त्या पद्धतीने करून आहे। अनेक संघटनांनी, अनेक ग्रामपंचायतीने, अनेक ग्रामस्थांनी ह्या रस्त्याच्या संदर्भात उपोषण केलं, आंदोलन केले, निवेदन दिलं, पण त्यांच्या नुसते ह्याला कागदोपत्री केराची टोपली दाखवलेली आहे आणि रस्त्याचं म्हणावं असं त्यांनी काही काम केलेलं नाही। चालू आहे काम हे सुद्धा निकृष्ट दर्जाचं आहे। खरं तर ग्रामीण भागामध्ये शेती, वीज आणि पाणी ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, त्याचबरोबर रस्ते, शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टींनाही महत्त्व दिलं गेलं पाहिजे। तुमचं काय मत आहे ह्या संदर्भात की गावच्या जे विकासाच्या गोष्टी आहेत, आरोग्य असेल, शिक्षण असेल किंवा रस्ते असतील, वीज असेल, शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी असेल, या संदर्भात काय नेमकं गावात परिस्थिती आहे? खासदाराबद्दल सगळेच नाराज आहेत, खासदारांचं कामच नाही। आमदार साहेबांचं पण कसं झालं, फक्त आमच्यासारख्यासाठी काय नाही, शेतकऱ्यासाठी आहेत त्यांच्या 2 युनिट आहेत, त्यातून त्यांचं आमदार साहेबांचं काम आहे। 2 मंदिरांना त्यांनी निधी दिलेला आहे, परंतु बाकीचं म्हणलं तर काय नाहीच ना तसं। आणि रस्त्याचं म्हणतात तर जी पूर्वीपासून आहे तीच अवस्था आहे। आज हायवेचे रस्ते झाले तसे रस्ते किशोराकडे माझे मित्र बोलले ते योग्यच आहे। दुसरा मुद्दा आता विजेचं, ज्यावेळेस पहिलं सरकार 5-5 हजार रुपये घेतले, डेपी उतरवले, त्याच्या अगोदर पण कधी वायरमन बांधायला आलेला नाही आणि आता सुद्धा तगदा नाही शेतकऱ्यांना, त्यामुळे सध्या सरकार योग्य आहे। कुठलं सरकार? बीजेपी आणि केंद्रातलं आणि राज्यातलं एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसचं सरकार योग्य आहे। अजित पवार पण आहेत, अजित पवार पण आता आलेले आहेत, ते पण आहेत, त्रिकुट आहे ते योग्यच आहे। जर सरकार योग्य आहे असं तुम्ही म्हणताय आणि केंद्र सरकार असंही म्हणतंय की अबकी बार 400 पार, म्हणजे केंद्रातले मोदी सरकार जे आहे त्यांचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं असं एक कॅम्पेनिंग चालू आहे आता की अबकी बार 400 पार, म्हणजे 400 पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचं टार्गेट त्यांनी पक्षानं ठेवलेलं आहे समोर। परंतु इथं असलेल्या भाजपच्या आत्ताच्या खासदारावर मात्र इथं नाराजी दिसत आहे, तर असं जर परिस्थिती असेल तर 400 पार होईल का मोदी सरकार? नाही, 400 पार व्हायची शक्यता कमी आहे, कारण आजपर्यंत आम्ही खासदारकीला किंवा निंबाळकर साहेबालाच मत दिलंय किंवा निंबाळकर साहेबांचाच आम्ही प्रचार केलाय, पण निंबाळकर साहेब आम्हाला अजून दिसलंच नाहीत। ज्या वेळेस विजय गुलाल त्यांचा निवडून आलेला ती गुलाल आम्ही टाकताना जे आम्हाला दिसलं ते आता जवळजवळ 5 वर्ष झालं आम्हाला दिसलं नाही आणि त्यांचं काम व्यवस्थित आम्हाला वाटत नाही, त्यामुळे आम्हाला भाजपला किंवा त्या खासदाराला मतदान हेतून पुढे करू वाटणार नाही, अशी अवस्था आज सामान्य जनतेची झालेली आहे। असं तुम्ही म्हणताय, पण आमदार जे आहेत आपले बबनदादा किंवा त्यांच्या मतदारसंघात येणारे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत, त्यानंतर समाधान आवताडे आमदार जे आहेत पंढरपूर मंगळवेढ्याचे, त्यांचाही काही भाग हा रणजितसिंह निंबाळकरांच्या मतदारसंघामध्ये येतो। हे सगळे आमदार जे आहेत ते खासदाराचं कौतुक करताना थकत नाही, ते म्हणतात की खासदारांना अतिशय चांगला निधी दिलेला आहे, वेगवेगळी कामं मार्गी लागलेली आहेत। शहाजी बापू तर म्हणले की आजपर्यंत गणपतराव पासून कुणाला जमलं नाही ते ह्या खासदारानं करून दाखवलं, सांगोला जे मतदारसंघाला पाणी मिळालं। आता ती प्रश्न झाला सांगोला मतदारसंघाचा, आम्ही स्वतः आता माढा विधानसभा मतदारसंघात आहे। आता इथं थोडंफार बबनदादांचं काम चांगलं आहे, त्यांनी बराचसा निधी आमच्या गावाला दिलेला आहे, पण खासदार म्हणून खासदार निधी जे मागच्या टर्मला काय मिळाला होता आमच्या वैयक्तिक गावासाठी, तो गावासाठी ह्या खासदारकडून निधी आलेला माझ्या तर ऐकण्यात नाही किंवा कधी बघितला नाही त्यांचा किंवा मिळालाच नाही। आणि त्यांचा जी काय दौरा इकडं किंवा त्यांनी मतदारसंघात बाबा आपल्याला ज्यांनी मतं दिली, म्हणजे वैयक्तिक मी मत दिले खासदार निंबाळकरांना, पण त्या मतदारांचं मागं काय चाललंय, त्यांचं लाईटीचा काय प्रश्न आहे किंवा पाण्याचा काय प्रश्न आहे किंवा रस्त्याचा काय प्रश्न आहे की काय, ह्याच्यासाठी त्यांनी कसलाच पाठपुरावा आमच्यापर्यंत किंवा जनतेला दिसावा असं काय केलेलं नाही।
मग बबन दादा तुमच्या आमदारचं काम चांगलं आहे म्हणताय, खासदारच्या कामावर तुम्ही नाराजी व्यक्त करताय, पण आमदार स्वतः म्हणतायत की निंबाळकरांचं काम चांगलं आहे. जरी आता त्यांना तसं, पण आमच्या वैयक्तिक गावाला आमच्या गावाला तर त्यांचा काय निंबाळकर साहेबांचा काय फायदा झालेला नाही. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी म्हणला की हे दोन्ही सरकार चांगलं आहे आणि त्यात पुन्हा तुम्ही खासदारवर नाराजी पण व्यक्त करताय. मग हे जांगजोड कशी आहे? खासदारवर नाराज आहे, परंतु पंतप्रधानांचे स्कीमा जे आहेत, आज 80 कोटी जे त्याला मोफत धान्य, दुसरी गोष्ट 6,000 रुपये PM किसान म्हणून राज्य सरकारनं पण चालू केलेलं आहे. हे आमच्यासारखे सर्वसाधारण अल्पभूधारक किंवा गोरगरीब लोकांसाठी हे स्कीमा फायदेशीर आहेत. त्यामुळे आम्ही मोदी सरकार आणि या सरकारचं वाह करणारच. मग तुम्ही जर खासदार नाही निवडून दिले तर 400 ना ऐका ना, आम्ही नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून ह्या खासदाराला मतदान करणारच. शेवटी जे त्याचा मत जे त्याला अधिकार आहे, पण आम्ही बीजेपीकडे आणि नरेंद्र मोदी साहेबांकडे बघून आम्ही बीजेपीला मतदान करणार. काही ज्येष्ठ नागरिक पण आपल्या सोबत आहेत, या पुढे जरा. हे खेडेगावात अगोदर लक्ष घातलं पाहिजे त्यांनी. पण गावचा रस्ता करण्याची जबाबदारी कुणाची वाटते तुम्हाला? आमदारची. मग त्या आमदारने लक्ष घालावं लागतंय, पण ते येतच नाही तिकडं. बर, शिक्षणाच्या आरोग्याच्या बाबतीत कसं आहे? शेतीच्या आरोग्य केंद्र चालतंय, बर, शिक्षणाबाबतीत व्यवस्थित आहे, पण फक्त रस्त्याची लय दुरावस्था आहे. शेतीला पाणी वीज मिळतं का व्यवस्थित वेळच्या वेळी? वीज काय आता रात्रपाळी लागली म्हणजे शेतकऱ्यांना त्रास खेटावा लागतोय ना. आणि दिवस पाळीत तर व्होल्टेज कमी येत आहे, त्याच्यामध्ये दुरावस्था आहे, वीज भरपूर मिळत नाही. आपल्यासोबत आणखी काही ग्रामस्थ आहेत. आता तुम्ही काय सांगत होता की त्यांनी सांगितलं की 6,000 PM किसान योजनेमधून मिळतात आणि राज्य सरकारची पण मिळतात. तुम्हाला मिळतात का? तुम्ही शेतकरीच आहात. हा, मिळतात की, पण हे चॉकलेट दाखवलं जातंय. इकडं आम्हाला शेतकऱ्याला रानात शेतीच्या मालाला हमी भाव नाही. तुमची हे 6,000 द्यायची गरजच नाही हो शेतकऱ्याला. शेतकऱ्याला जर त्याच्या मिळणाऱ्या उत्पन्नाला जर हमी भाव व्यवस्थित भेटला, तर त्याला लाईट जर दिवसा भेटली, तर तुमच्या ह्या 6,000ची गरज नाही शेतकऱ्याला. शेतकरीच सगळ्याला जगवल, शासनाला जगवल, अशा अवस्था शेतकरी तयार होऊन फक्त शेतकऱ्याच्या मिळालेल्या घामाला दाम मिळाला पाहिजे व्यवस्थित, आणि हमी भाव जर प्रत्येक पिकाला मिळाला. आज कांद्याची अवस्था काय झाली, लगेच निर्यात बंदी, परत असं थोडा शेतकऱ्याला 4 पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी चालू, कुठल्याही पिकाला पैसे मिळायला लागले की निर्यात बंदी. ही केंद्र शासनाची धोरणं आम्हाला पटत नाही ती. म्हणजे आज तागायत आज पेट्रोल डिझेलचे भाव कुठे गेल्यात, जी शेतकऱ्याला जी लागणार आहे आज त्यांच्या सगळ्या ह्याला पिकाला, कुठल्याच पिकाला हमी भाव नाही. औषधाचा दर आज आपल्या जे उत्पन्न काढायला जे आपल्याला मटेरियल लागते, युरिया म्हणा, ही खतं लागते, ह्या खतांचा दर गगनाला भिडले ते. आणि शिक्षणाला बी खर्च, आज शेतकऱ्याला शिक्षणाचा खर्च आहे भरपूर. आज आरक्षण नसल्यामुळं हे शेती वर्गाला त्यांच्या लग्नाला अडचणी येत्या, सगळ्याच गोष्टीत अडचणी येत्या. तुम्ही आज फक्त हे 6,000 रुपये देऊन त्यांना चॉकलेट दाखवताय आणि तेवढ्यावरच खुश करताय. पण हिकडनं जर समजा हे जर नाही केलं, तुम्ही 6,000 द्यायचीच काय गरज नाही, किंवा कुठलं अनुदान सुद्धा द्यायची गरज नाही. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही जर हमी भाव दिला, तर ही शेतकरी सक्षम आहे सरकारला जगवायसाठी. एकंदरीत खरं तर जगाचा पोशिंदा म्हटला जाणारा शेतकरी जो आहे तो सक्षम आहे आणि स्वतःचं आणि जगाचं पोट भरू शकतो, परंतु त्याला वीज, पाणी, सुविधा आणि त्याच्या मालाला हमी भाव मिळाला तर शेतकरी सगळ्या जगाला पोशिंदा म्हणून पुन्हा एकदा उभारू शकतो. तुम्ही शेतकरी संघटनेचा बिल्ला आहे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दिसत आहे. नेमकं आताच्या परिस्थितीवर राजकारणात तुम्ही तुमचे लोकप्रतिनिधी जे आहेत, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्या कामावर समाधानी आहात का? मूळ आपण दोन्हीवर दोघांवर पण समाधान नाही. कारण आहे हे शरद जोशींचं एक वाक्य होतं, आम्हाला भीक नको हवे घामाचे दाम. आम्हाला सरकारच्या अनुदानाची काय गरज नाही. आमचा जे काय जगाच्या पातळीवर चाललाय मार्केट, त्या पद्धतीने शेतकऱ्याला जर त्याच्या मालाचा भाव मिळाला तर या हरामखोरांच्या 1 रुपयाच्या सुद्धा अपेक्षा आम्हाला नाही. रोज आम्हाला तुम्ही महिन्याला 3 महिन्यात 2,000 रुपये देणार, रोज 20,000. मी जर 100 पोती कांदा आज घेऊन गेलो आणि मागे 4 महिन्यापूर्वी घेऊन गेलो, तर आज माझी 50-60,000 रुपये आज 100 पोत्यात लूट होती. आणि तुम्ही 2,000 रुपये देऊन येड्यात काढताय शेतकऱ्याला. पण ह्याचा नमुना जरी मोदी काय जर म्हणत असले, तर उद्या ह्यात शेतकऱ्याचा झटका उद्याच्या लोकसभेत मिळणार आहे. काय बबन शिंदेला आणि रणजित निंबाळकरला मला सांगणं आहे की तुम्हाला 15-20 वर्षापूर्वी जी पगार होता, ते तुमचा आज पगार किती पटीने वाढलाय हे सांगा, आणि मग आमचा भाव किती पटीने वाढला हे सांगा.
का? तुमच्या तुलनेत आम्हाला द्यायला पाहिजे का नाही? बरोबर. जर 2 लाख रुपये पगार घेणारा आमदार जर 6 लाख घेत असेल तर त्या पद्धतीने आम्हाला तिप्पट आमचं शेतकऱ्याचं मोल झालं पाहिजे. बरोबर. एकंदरीतच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या अनुदानाच्या बाबतीत इथं प्रचंड नाराजी दिसते, कारण शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान हे तुटपुंज आहे असं इथल्या लोकांचं मत आहे. एकंदरीतच लोकप्रतिनिधी आमदार असतील, खासदार असतील, यांच्यावरची नाराजी इथं लोकांमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर आता आपण याचाही अंदाज घेणार आहोत की येणाऱ्या जे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये या गावच्या लोकांचा दृष्टिकोन या निवडणुकाकडे बघण्याचा कसा असणार आहे. आता महाराष्ट्रामध्ये सध्या महाविकास आघाडी आणि महायुती असे 2 मुख्य जे आघाड्या आहेत त्या निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहेत. त्यामध्ये एका बाजूला भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी आहे, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे साहेब यांची शिवसेना, असे 3 पक्ष. खरं तर या निवडणुकीमध्ये जे 2 आघाड्या या समोरासमोर उभा राहणार आहेत त्यामध्ये दोन्हीकडेही राष्ट्रवादी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्हीकडे आहेत आणि एकमेकाच्या विरोधात ते दंड थुपटून उभा राहणार आहेत. येणाऱ्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये कुठला पर्याय योग्य वाटतो तुम्हाला? दोन्ही बी सरकार पैशासाठी कुठे भिडते ती कुत्री. दुसरं काय तुम्हाला बी कळतंय, सगळ्याला ह्या सगळ्यांना कळतंय, देशाला बी कळतंय. पैशासाठीच गेले ती. काय अजित पवारला गरज आहे ह्याच्यात जा त्याच्यात जा, काय त्याला गरज आहे एकनाथ शिंदेला? हे नालायक कुत्रे आहेत हो सगळे. ह्यांना फक्त काय पाहिजे? पैसा, आपलं स्वतःचा पाहिजे, फक्त भ्रष्टाचार. काय कुठल्या शेतकऱ्याचं पडलंय सांगा? तुम्ही सांगा कोणाच काय पडलंय का? रस्त्याचं कुठं पडलंय का? कुठल्या खासदारला पडलंय का? आमदारला पडलंय का? 2000 देतोय मोदी. कोण मोदी, कोणाच पाणी भरत नाही. नालायक सरकार आहे एवढं मोठं. एवढ्या दिवसात आरक्षण देतो म्हणून गुलाल खेळतात तिकडं. त्याला लाज वाटली पाहिजे. काय आरक्षण दिलं सांगा मराठ्यांना? काय दिलं? काय 10% दिलं? काय कुणी कुठल्या मराठ्याला पाहिजे 10% आरक्षण? कुठल्या मराठ्याला पाहिजे सांगा? आम्हाला काय पाहिजे? हित जेवायला पाहिजे आम्हाला. आणि तुम्ही म्हणता जा तिकडं हागंदरी जाऊन खावा. त्यांच्यावर काय मिळाला का सरकारवर? हे कुठे बी गोखा दिणारी सरकार आहे. आमचं कसं? आपला प्रश्न असा होता की येत्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये कुठला पर्याय योग्य? कुठलाही पर्याय योग्य नाही. कुणालाही मतदान करणार. ज्यावेळेस आम्हाला आरक्षण मिळेल, नोटा बी नाही, आरक्षण मिळेल तेव्हाच आम्ही मतदान करणार. नाहीतर कुठल्याही पोटऱ्याची सभा होऊ देत नाही गावात आणि कुठलाही आरक्षण होतं आम्ही कोणालाच गावात येऊ देत नाही. आणि गावातलं जेवढं अर्ज येतं ना आमदारकीला खासदारकीला तेवढं आम्ही जाऊ देणार. त्यामुळे आम्हाला कुणाला मतदान करायची काही गरज नाही. सगळे नालायकच आहेत. तर ही ह्याच्याकडे जाते, ती त्याच्याकडे जाते, रात्री ह्याच्याकडे भेटते, दिवसात त्याच्याकडे भेटते. आणि काय यांच्यासाठी करायचं आहे सांगा बरं? पण आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर आता सरकारनं 10% आरक्षण दिलंय म्हणतंय आणि त्याच्यावर कोर्टात टिकणारं आरक्षण केलंय म्हणतंय. त्यांनाच माहिती कोर्टात टिकतंय का कुठं गांडी वाटत पडते ह्यांच्या. ह्याच्या आधी कावापासून 14 आरक्षण देतं जी फडणवीस नालायक बोकाचं. किती वेळ झाला आजपर्यंत आमचं? किती वेळ झालं तुम्हाला माहिती आहे? ह्याच्या आधी दिलं 10% दिलं, 13% दिलं, 11% दिलं, 16% दिलं. आता 10वर आली, उद्या 9वर येतील, काही दिवसांनी 5वर येतील. ह्यांना द्यायचं नाही हो. आता सरकार बदलू शकतं. आरक्षण द्यायला काय अडचण आहे? मुख्यमंत्री बदलू शकतो, गुवाहाटीला पळून जाऊ शकतो, कुठं बी करू शकते ते. ह्याला ओढून घेऊ शकते ते. त्या आमदारला आजकालचं बी लागले पा तू आमच्याकडे का येणार आहे, तेव्हा मी मंत्री पास शपथ घेणार आहे असं तसं उघड बोलते. मला एक सांगा, आता आरक्षण तर कुठलं ना कुठलं सरकार देणार शेवटी, बरं का? आताचं सरकार जर आरक्षण देऊ शकत नाही असं तुमचं मत आहे, तर तरी या सरकारच्या मागे आम्ही दिलं तरी आम्हाला आरक्षण कुणबी मधनं आम्हाला आरक्षण तर सरकारच्या मागे आम्हाला तर काय कुणाला तर मतदानच करतोय आजपर्यंत. हे चांगलं मला पडेल की आपण असं गृहीत धरून चालू ह्या सरकारनं दिलं नाही तर कोण देणार आहे? कोण देऊ? सरकार आम्हाला नको आहे तर कुठलंच नको आहे. अहो कुठलंच सरकार नको आहे आम्हाला. मग आतापर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळेल तेव्हापासून मग कुठलं सरकार येईल तोपर्यंत आरक्षण नको आहे आम्हाला. तर हे सरकारच नको आहे. आरक्षण सरकारनं द्यावं लागेल का नाही? द्यावं लागेल. कुठलं ना कुठलं सरकार तिथं अस्तित्वात असायला पाहिजे का नाही? कुठलं सरकार आरक्षण दिलं असं वाटतंय तुम्हाला? कुठलं सरकार देऊ शकत नाही. आतापर्यंत सगळे सरकार झाले, दोन्ही पण सरकार झाले, ते दोन्ही पण सरकार नाही आला काय. त्यांचं बी होतं त्यांनी बी दिलं नाही, त्यांचं होतं ह्याने दिलं नाही. एकंदरीतच गावामध्ये जेव्हा आपण येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करत होतो त्यावेळी बहुतांश आमदार असेल, खासदार असेल किंवा महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल याच्यावर आपल्याला बहुतांश लोकांची नाराजी इथं दिसून येत आहे. काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पर्याय योग्य आहे का महायुतीचा? आता विषय काय माहिती आहे का? महाविकास आघाडी किंवा महायुती ह्यांची जी आहे म्हणजे बीजेपी एकनाथ शिंदेची आणि अजित पवारची यांची युती असेल किंवा शरद पवार उद्धव ठाकरे यांची असेल आघाडी, ह्या दोन्ही पण सरकार नालायकच आहेत 100%, ह्यात काही वाद नाही. पण दगडापेक्षा वीट मग म्हणून 100% आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेच्या घाटामागे जाणारच आहे. दगडापेक्षा वीट मग म्हणून फक्त म्हणजे ह्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं
शरद पवार गट चांगला आहे किंवा उद्धव ठाकरे गट चांगला आहे, त्यामुळे आम्ही निश्चितपणे ह्यांच्या पाठीमागे जाणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीमागे आतापर्यंत शरद पवारांनी भरपूर वेळा शेतकऱ्याला सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कसं आहे, दगडापेक्षा वीट मऊ म्हणून शेवटी नाईलाज असतो, आम्ही शरद पवार गटाची किंवा उद्धव ठाकरे गटाच्या पाठीमागे जाणार आहे. बर. आता तुमच्या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार अजून तर दिसत नाही, कारण तुमचे विद्यमान आमदार जे आहेत बबनदादा ते अजित पवार गटात आहेत आणि महायुतीमध्ये आहेत. मोहोळ मतदारसंघातले पण महायुतीमध्येच आहेत, इकडचे पण महायुतीमध्येच आहेत. मग येत्या काळामध्ये शरद पवार गटाचा कोण उमेदवार असेल असं वाटतं तुम्हाला? ज्यावेळेस शरद पवार घोषित करतील उमेदवार त्याच वेळेस तो उमेदवार ठरेल. मग त्यांनी सर्वसामान्य कोण एखादा उभा केला तरी त्यांना जनता ही भरपूर मतानं निवडून देणार. पण तुम्ही जी म्हणता आपकी बार 400 पार, मी नाही म्हणत, मोदी सरकार मोदी जरी म्हणलं तर आपकी बार 400 नाही, ईव्हीएम मशीनच गपगार. कारण सगळे जर आता ईव्हीएम मशीन जी आहे ती बंद करणार आहे. त्यामुळं प्रत्येक जण बॅलेट पेपरवरच मतदान झालं पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त प्रत्येक गावातून 50-100 अर्ज जाणार आहेत. त्यामुळं ही जी बॅलेट पेपरवरच मतदान होणार, मशीन मध्ये ही मतदार यादी बसणार नाही. तेलंगणामध्ये ईव्हीएम वरच मतदान झालं, कर्नाटकमध्ये ईव्हीएम मध्येच झालं, पंजाबमध्ये ईव्हीएम मध्येच झालं, उत्तराखंडमध्ये ईव्हीएम मध्ये झालं. तिथं काँग्रेस किंवा इतर बीजेपी वगळता दुसरे सरकार आलेले आहेत. मग तिथे ईव्हीएम मशीन हॅक होत नाही का? त्यांनी केल्यास त्याला इथं भाजपच ईव्हीएम हॅक करते, आम्हाला पूर्ण खात्री आहे. त्यामुळे ईव्हीएम ही बंद झालं पाहिजे. ईव्हीएम हॅक करताय इथं ईव्हीएम, कारण का आता कसं झालेलं आहे, भाजपनं काय झालं चालू केलेलं आहे, बाप दाखवणार तर श्राद्ध घाल. बरोबर. जेवढं आता पूर्वीचा जी बीजेपी होता निष्ठावंत कोणाचा, अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील किंवा विद्यमान गडकरी साहेब असतील, यांच्या विचाराचा भाजप राहिलेला नाही, त्यांच्या मागे गेलेला. आता भाजपचं बी नामांतर झालेलं आहे भ्रष्टवादी सह भाजप. जेवढे भ्रष्टाचारी आहेत त्यामुळं भ्रष्टवादी सह भाजप हा पक्ष झालेला आहे. त्यामुळं आता ही शेतकरी त्यांना स्वीकारणार नाही. नक्कीच. काय मत आहे तुमचं? तुम्ही काहीतरी म्हणत होता. भ्रष्टवादी म्हणता, मग त्याने जायलाच नको होतं ना. त्याने काय या म्हणून सांगितलं का त्यांना जायलाच नको होतं? कुणी जायला नको होतं? हे जे म्हणतात माझे मित्र भ्रष्टवादी ज्याने गेले ते भाजपमध्ये, त्याने जायला नको होतं ना. अहो ईडी लावली, तुम्हाला का लावली ना? काय तर असेल ना, तुम्हाला मला का लावली नाही? ईडी कुणाला लावलं? ईडी ती एक स्वायत्त संस्था ना, त्यांचं काम आहे. मला सांग, एकनाथ खडसे कुणाच्या पक्षात होते? एकनाथ खडसे कुणाच्या पक्षात होते? एकनाथ खर्च कुणा पक्षात होते? बाकीच्या पक्षातल्या ईडी लागते आणि मंत्री भ्रष्टाचार नाही. 7,000 कोटी काँग्रेसच्या खात्यातून एक तर असा मुद्दा दाखवा, एक असा मुद्दा दाखवा. नरेंद्र मोदी म्हणलं होतं अजित पवार सिंचन घोटाळ्यात, सिंचन घोटाळ्यात हाय म्हणलं होतं. नरेंद्र मोदी स्वतः म्हणलं होतं, तरी का घेतलं? त्याला कळत नाही का मोदी देशात पंतप्रधान आहे? इथलं मंत्री आहे हर्षवर्धन पाटील, भाजपमध्ये गेल्यापासून निवांत झोप लागते म्हणताय, निवांत झोप लागते. ईडी नाही बीडी नाही काय नाही, स्पष्ट म्हणून बोलताय ते. आता नाही सांगा. एक पत्रकार म्हणून किंवा एक भारताचा नागरिक म्हणून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इतके दिवस जर भ्रष्टाचारी अजित पवार होते असं तुम्हाला वाटतंय, तर राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांच्यावर कारवाई का झाली नाही? कुठली? राष्ट्रवादीचं सरकार त्यांचं वर चालतंय, तुम्हाला बी कळतंय आम्हाला बी कळतं, त्यांचं वर तेवढा हात असतं म्हणून थांबवते ते. म्हणजे साधा विषय काय, तुम्हाला बी कळतंय आम्हाला बी कळतंय. तेव्हा त्यांना चालत होती, त्यांच्याकडे असं झालं. मग तसं चालायचा विषय नाही. त्यांचं उकरून काढलं, हे बोलले नष्ट म्हणले तुमच्यावर ईडी लागते काय लागते, त्यामुळे त्यांनी परत तिकडे आले की ईडी नाही काय नाही काय नाही. मंत्री बोलतात असं. एकही मंत्री ईडीचा दाखवा, भाजपचा एकही मंत्री ईडीचा दाखवा किंवा भाजपला
एकही मंत्र्याला भाजपला ईडीची चौकशी आहे, भाजपचा एकही मंत्री दाखवा. तुमचा मुद्दा पूर्ण कुटुंब छगन भुजबळचं पूर्ण कुटुंब बीजेपीत गेल्यावर दोषमुक्ती केले, त्याच्या मुलाची सुद्धा चौकशी पूर्ण थांबवली. बीजेपीत कुठे गेले? मग बीजेपीतच गेले तो, हे यांचं नाव आहे, फक्त नाव आहे. बाकी सगळे देवेंद्र फडणवीसच्या ताटाखालची मांजर आहे ती. एकनाथ शिंदे जरी तुम्हाला वाटत असेल शिवसेनेचा, एकनाथ शिंदेला हे करायला जाण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्याची देवेंद्र फडणवीसची परवानगी घेऊनच जावं लागते. एवढे सुद्धा अधिकार एकनाथ शिंदेला नाहीत. एकनाथ शिंदे फक्त नामधारी प्रमुख आहे. एकनाथ शिंदे नामधारी प्रमुख आहे, कार्यकारी प्रमुख, आणि सगळ्याचा करवता धनी, सगळ्याचा बोलवता धनी फक्त देवेंद्र फडणवीस आहे. आदर्श सोसायटीचा घोटाळा ज्यावेळेस नरेंद्र मोदीचा दौरा झाला पाठीमागे नांदेडमध्ये, त्यावेळेस मागच्या 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, ज्यावेळेस दौरा झाला त्यावेळेस नरेंद्र मोदींनी त्या दौऱ्यामध्ये सांगितलं की आदर्श सोसायटीचा घोटाळा एवढा मोठा केला अशोक चव्हाणांनी, आणि लगेच अशोक चव्हाणांची चौकशी लागायची भीती लागली. अशोक चव्हाण लगेच बीजेपी मध्ये, त्यांच्याकडे साबण आहे, निर्मय वॉशिंग मशीन आहे त्यांच्याकडे, जी माणूस अशुद्ध आहे ती तिकडे गेल्यावर शुद्ध होतोय. हे चुकीचं आहे सगळं, चालेल हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल आहे. हे माझे मित्र बोलले, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार चालू होतं, काँग्रेस, उद्धव गट, शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्यावेळेस आमचे छगनराव सुद्धा चालले ह्यांना. छगनरावची वाट लावली कोणी? शरद पवार साहेबांना लावली. आमच्या समाजाचं मन नसतो. त्यावेळेस तुम्हाला छगन भुजबळ चांगला होता, त्यावेळेस तुम्हाला सगळं सरकार चांगलं होतं. आता इकडे भाजपकडे गेलं का तुम्ही? भाजपकडे गेलं का माझ्या मित्रांना वाट वाटतं? आम्ही सांगितलं की सरकार बाद आहे ती, पण दगडापेक्षा वीट मग ऐकून घ्या, असू द्या. आता तुम्ही काय म्हणलं, माझे हे मित्र अशोकराव काय म्हणले की आम्हाला 2000 नको, आम्हाला कुठं काय नको. ज्यावेळेस PM जनतेला आवाहन केलं की बाबा तुम्ही गॅसची सबसिडी जे धारक आहेत त्याने घेऊ नका, त्यावेळेस लोकांनी तिथं नाकारली. तसं तुम्ही पण ते 2000 घेऊ नका. माझं 2000 काय जमा झालं? 50 कोटीचा माणूस सुद्धा मागतो. मागून घ्या ना तुम्ही. कांद्याला आम्हाला 4000 भाव द्या, 2000 मोदीच्या घरी नेऊन मोदीच्या घरी नेऊन देतो 2000. ही जी आहे ना समजा सावळा गोंधळ आहे काय, ही सरकार फिरका हे म्हणजे नालायक लोक ठरलेली आहे ती, एक सुद्धा चांगलं नाही. ज्यावेळी तुम्ही भाजप सरकार म्हणत होतं त्यावेळी जी चांगली लोक होती, ही चांगली लोक नष्ट केली, कोणी भाजपने केली. म्हणून मुंड्याला नष्ट केला, मेट्याला नष्ट केला, आणि नष्ट लोक केली. गडकरीला बाहेर काढला, ते सच्चाई लोक होती, ह्यांना ही ढसत होती, त्यामुळे ह्यांना तर चालत नव्हतं. ही निकल नालायक सरकार आहे. त्यामुळं ह्या सरकारचं आज तुम्हाला सांगतो, गॅस 400 रुपये मिळणारा हा 1200 रुपयावर गेला. पेट्रोल कुठे गेलं? शेतकऱ्याला काय आहे? हा, नुसतं गाजर लावायचं. आजच्या दिन सरकार आहे का? अरे कुठे गेला आजच्या दिवस? माझा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला? हिथं नेऊन ठेवला का? आता ह्या बिहारला पाकिस्तान मध्ये नेऊन ठेवला काय? बरं, मला सांगा, येत्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी ह्यांच्यापैकी कोणाचा पर्याय बरं वाटतो तुम्हाला? ही दोन्ही कोणच चांगली नाही, नालायक लोक आहे ती. काय बीजेपी तर निवडणं आला काय देणार कुणाला? देणार जे आम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस. 1 नंबरला उद्धव ठाकरे आणि दुसरं शरद पवार. उद्धव ठाकरे जर का म्हणूच नाही आज मी तिला, हे नालायक जी चांगली लोक होती ह्यांना दसती, त्यामुळे बघलं का खड्यावनी. मला सांगा, उद्धव ठाकरेला 2019 साली बीजेपी आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांना लोकांनी निवडून दिलं होतं की तुम्ही सरकार बनवा म्हणून, पण त्यावेळी ते दोघांनी बनवलं नाही, इकडे महाविकास आघाडी सरकार बनलं. मग ही 2000 सरकारला बनवा. मग ज्यावेळेस तुम्हाला सांगतो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पद मागत होता त्यावेळी काय दिलं नाही, समजा आपल्यालाच पाहिजे का? मग द्यायचं वर्ष 2 वर्ष, त्याला काय होत होतं? हे असलं नालायक सरकार आहे. काय तर सरकार करता येईल नुसतं गाजा म्हणते काय जाणार, गुंठाभर जमीन नाही त्याचे 2000 खुश का? त्यांना मग गाजा ठेवलं बस तेवढंच. लाईट कुठं जायचं, दर कुठे गेले, काय केलंय? समजा डिझेल कुठं आहे? ते झाले की सगळे मग असे विषय झाले. एकंदरीतच येणाऱ्या निवडणुकीत इथं कसं आहे, इथं सगळे बीजेपी विरोधात बोलले ते. एखादा अंधभक्त असतोच, त्यामुळे त्याचा काय विषय नाही. एखादा असतोच गावात, आपण सगळेजण
कशा आहे ते सगळेजण बोलले ना ते विरोधात ह्याच्यावरूनच कळतं किती वाईट आहे सरकारला बरोबर आहे का नाही ही प्रश्न मी तुम्हाला निवडणुकीनंतर जेव्हा निवडणूक होईल त्यानंतर काय मिशन आहे आम्ही किती जरी बोलून तुम्ही किती जरी मुलाखती घेतल्या तुम्ही किती पत्रकारांनी किती जरी मुलाखती घेऊ द्या रोज जाऊन लोकांना हे करू द्या त्यांच्याकडे मिशन आहे तोपर्यंत मोदीचं कोणच वाकडे करू शकत नाही काय मिशनवर निवडून येतं बिगर टेन्शन 40 किती पार म्हणते 400 पार ऐका किती 400 पार म्हणते का 400 पार 500 पार होतील ती 100% होतो त्याचा काय विषय नाही त्याच्याकडे मिशन आहे ते कोणाला घेणं नाही आजपर्यंत त्यांनी किती कायदे केलं किती आंदोलन केलं लोकांनी ड्रायव्हर लोकांनी किती केले काय नाही म्हणते तुम्ही किती बी खाली वाढला मला काही फरक पडत नाही जी मी बोलल तीच खरं आहे म्हणते त्यामुळे मोदींनी एवढं बाद करून ठेवलं आयुष्य सगळ्याचं हा काही विषय राहिला नाही एवढ्या 100 जणात तुम्ही हिटलर बारा म्हणत होते त्याच्यावरचं काय चालूला आहे कारण जरी लोक इंग्रज वाट म्हणे पण इंग्रजाचं जे इंग्रजांनी केलेलं आहे ते टिकाव आणि दणकट आणि मजबूत त्यावेळेस इंग्रजाच्यात सुद्धा इंग्रज काय करत होते भारतातला जरी कामगार असला तरी तिचं प्रोत्साहन करत होते त्याच्याकडून व्यवस्थित काम करून घेत होते पण आता काय करते ते तुम्हाला टेंडर देतो तू फक्त निवडणुकीला मला पैसे दे मग ती इकडं रस्त्यावर वरनं नुसतं कागद काय ठिकाणी तर भाजपच्या ठेकेदारांनी खाली पेपर हातरून कापड आणि वरनं नुसतं डांबर पुसलं आणि सकाळ उठून उद्घाटन झालं ती सडक गुंडाळून ठेवली हे असलं कुठं चाललंय हा पहिले खड्डे होते त्यापेक्षा चांगला आहे खड्ड्याचा रस्ता चांगला अर्धा तास लागा पंढरपूरला जायला लागत होता आणि मला एक म्हणायचं आहे की लोकशाही हिटलरशाही लोकशाही तुमचा जर का पत्रकार होता त्याला 8 दिवस जेलमध्ये टाकलं निखिल थांबा आज ते ममता नटी ज्यावेळेस केंद्रीय मंत्री असणारा त्याला तुम्ही जेवढ्या ताटावर उचलताय त्यावेळेस तुमची हिटलरशाही नव्हती दुसरी गोष्ट ती कंगना रनौत म्हणून नटी तिचं विचारचं बांगला का आता बांधलेला आहे का मुंबईमध्ये बांगला आता बांधला का मुंबईमध्ये आता बांगला बांधलेला का त्या बिचारीचा त्या ताईचा तिला लगेच तुझा सोडून लावला तुम्ही ही हिटलरशाही नव्हती अहो हिटलरशाही नाही नरेंद्र मोदी सारख्या देशाला पंतप्रधान भेटला हा एकदम देशाचं भाग्य आहे आणि अजून आमच्यासारखं आयुष्य नरेंद्र मोदीला आम्ही 10 वर्ष देखणार आहे कलम हातला आजपर्यंत राम मंदिर बांधता आलं नाही राम मंदिर बनाएंगे तारीख नाही बताएंगे तारीख नाही बताएंगे असं बोलतो ते काय सांगतो तुम्ही पूर्ण करून उद्घाटन करायचं आवर पूर्ण झालं आम्ही विषय संपला आम्ही बोलत नाही का आम्हाला काय विषय आहे तुमचा एकंदरीतच राजकारणात वर जे चाललेलं आहे नेत्यांमध्ये जे एकमेकाच्या विरोधातले आरोप प्रत्यारोप चालू आहेत तेच पाणी झिरपत गाव खेड्यांपर्यंत आलंय आणि जेव्हा निवडणुकीचा किंवा राजकारणाचा विषय निघतो तेव्हा नेत्यांप्रमाणेच कार्यकर्ते देखील एकमेकांवर आक्रमकपणे आरोप करताना दिसत आहेत तर एकमेकांचा आपल्या नेत्याची आपल्या पक्षाची बाजू मांडताना सुद्धा इथं दिसत आहेत येत्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचा परिणाम निवडणुकीतून किंवा मतदानाच्या निकालातून कसा दिसतो हे आपण येत्या काळात पाहणारच आहोत व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या